वसुदेवसुतं देवं गन्धर्वानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 13वा असणारा अध्याय. या ठिकाणी आपण मागच्या पाठामध्ये पाहत होतो 20वा असणारा श्लोक. 20व्या श्लोकाच्या माध्यमातून अथवा 19, 20 या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून प्रकृतीं पुरुषैच विद्यनादि उभावपी विकारांश्च गुणाश्चैव विद्ये प्रकृती संभवान. की अशा प्रकारे काय मग पुढे जाऊन म्हटलं, कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतीरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. अशा प्रकारे काय कार्यकरण संघात जे शरीर आणि इंद्रिय त्यासाठी काय प्रकृती सांगितलंय आणि त्यानंतर पुरुष सुख दुःखाना पुरुष जे सुख आणि दुःख भोगतो त्या ठिकाणी भोक्तृत्व मी भोगता आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये ती भावना निर्माण होती की काय वास्तविक कसा आहे तो असणारा अहम निर्विकल्पो निराकार रूप असताना सुद्धा ज्यावेळेस या अंतःकरण उपाधीशी त्याचा काय होतं संयोग येऊन काय होतं त्या मूल अज्ञानामुळे मी करता मी भोगता अशा प्रकारे भाव ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो, आता त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो त्यावेळेस असणारा सच्चिदानंद स्वरूप तोच काय होतो या संपूर्ण संसारामध्ये येऊन सुख आणि दुःख अनुभवायला सुरुवात करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस भावना निर्माण होते त्यावेळेस संबंध निर्माण होतो. तो माझा आहे मी त्याचा आहे ही जी भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणारी त्यावेळेस सुख दुःख मोह अज्ञान हे जे काय निर्माण व्हायचं कधी होतं, भावना निर्माण झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा आरंभ होतो. जोपर्यंत तिथं अटॅचमेंट आपण म्हणतो त्या वस्तूशी आपली अटॅचमेंट नसते. किती आपण ज्यावेळेस रस्त्याने चालत असतो अनेक प्रकारची सुख दुःख मोह सगळं चांगल्या गोष्टी पाहत आपण चाललेला असतो, परंतु त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणावर अथवा मनावर काही परिणाम होत असतो का? काही नसतो. फक्त आपण चालत असतो ते पाहतो आणि साक्षी भावाने आपण काय करतो तिथनं पुढे निघून जातो. परंतु हे सगळं करत असताना जात असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस एखादी आपली अत्यंत आत्मीय व्यक्ती आपल्याला भेटते किंवा ती काही दुःखात आहे हे आपल्या लक्षात येतं त्यावेळेस काय होतं मग आपल्या मनामध्ये काय सुख दुःख मोह निर्माण होतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अटॅचमेंट आपण करतो त्या त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आरंभ होतो. म्हणजेच वास्तविक मग काय केलं, वास्तविक सच्चिदानंद स्वरूप असताना काय केलं त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी आल्यानंतर त्या अंतःकरणाशी असणारी अटॅचमेंट आणि त्याच्या अनुषंगाने नाम आणि रूपामध्ये येणारी आसक्ती भावना आणि त्यामुळे या शरीराची असणारी सर्व दुःख दुसऱ्याचं आपल्यावर ओढून घेण्याची सवय जी आहे ही सवय काय काय जणांना असते. तसं हा यद्यपि कसा आहे सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा या शरीराची असणारी काय सुख दुःख जे काय सर्व आहे हे काय करतोय हे सगळं स्वतःवर ओढून घेतोय. आणि मग काय म्हणतो मी सुखी मी दुःखी मला एवढं अत्यंत वेदना झाल्या त्याच्यामुळे मला असं झालं तसं झालं. कशामुळे? नाम आणि रूपामध्ये असणारी आसक्ती. शरीर आणि शरीराने स्थापित केले इतरांशी संबंध. हा माझा मुलगा ही पत्नी हा अमुक हा तमुक तो स्नेही तो सुहृद हा जीवलग मित्र हा शत्रू. अशा प्रकारे काय झालं हे संबंध जे प्रस्थापित झाले कोणाच्या माध्यमातून झाले हे शरीराच्या माध्यमातून झाले. आणि म्हणजे अशा प्रकारे ते संबंध प्रस्थापित केल्यानंतर मग त्यांची असणारी सुखदुःख तो माझा मित्र आता फार अडचणीत आहे आता मला काहीतरी केलं पाहिजे तो असा आहे आता यासाठी काही काही केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे त्यांची असणारी सगळी सुख आणि दुःख मग काय करतोय स्वतःवर ओढून घेण्याचं काम करतोय. आणि मग काय त्यानेच पुन्हा काय होतं स्वतःची कमी आहेत ती त्यांची पुन्हा ओढून घेतोय आणि मग काय होतो पुन्हा अत्यंत दुःखी त्या ठिकाणी होतोय.
म्हणजे अशा प्रकारे नसताना आपण काय म्हणतो शुद्ध मराठीमध्ये नाही त्या उपा हे त्या नाही त्या गोष्टी करायला कोणी सांगितलं. आपण म्हणतो मराठीमध्ये अत्यंत शुद्ध की ज्या नाही त्या अनावश्यक घेऊन पुन्हा त्याच्यापासून सुख दुःख अनुभवायला सुरुवात केली. म्हणजेच मी आणि माझं नाम आणि रूपामध्ये असणारी आसक्त भावना त्या ठिकाणी, म्हणून त्याची सुरुवातच गीतेची त्यातनंच केली. कुठनं? मी आणि माझं मामका पांडवाश्चैव, पहिल्या ह्याच्यामध्येच किंवा गुरुवत माझे आणि पांडवांचे, सुरुवातच तिथनं. ज्या ज्या ठिकाणी माझं आणि तुझं सुरुवात झाली त्या त्या ठिकाणी हे युद्ध हे आरंभच झालं. मामका पांडवाश्चैव किंवा गुरुवत संजय, की काय करतायत रे ते माझे आणि पांडवांचे. वास्तविक कोण आहे? स्वतःच्या भावाचीच असणारी मुलं आहेत, तरी सुद्धा त्यांनी काय संबोधन केलं? पांडवांचे, माझे, आणि ते पंडूचे अथवा पांडवांचे. म्हणजे ही जी द्वंद्व भावना ज्यावेळेस मनामध्ये निर्माण झाली त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी ही द्वंद्व भावना निर्माण होते त्यावेळेस त्या ठिकाणी युद्धच निर्माण होतं. मग ती कुठेही असो. मग अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी युद्धाबरोबर काय दुसरं मोह, लोभ हे सुद्धा त्या ठिकाणीच निर्माण होत. युद्धासाठी गेलेला अर्जुन ते धनुष्य घेऊन अतिशय व्यवस्थित म्हणतोय, सेनयो उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदे तान निरीक्षेहम युद्धकामान अवस्थितान. की काय करा हे भगवंता, या दोन्ही सेनेच्या मध्यभागी आपला रथ घेऊन चला. यावदे तान निरीक्षेहम योद्धकामान अवस्थितान, की मला आता बघू दे कोण कोण आलंय बरं ह्या दोन्ही सेनेमध्ये युद्धासाठी. आणि हे पाहण्याकरता हे भगवंता काय करा, तुम्ही आपला जो रथ आहे हा काय करा, हा आपला रथ या दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन उभा करा. आणि जसा रथ उभा केला काय झालं मग? आचार्य पितर पुत्र तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा एतान हंतुमिच्छामि म्हणतोय न तोपि मधुसूदन. अशा प्रकारे सगळे अरे हे माझेच आहेत आणि म्हणून एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. यदि त्यांनी मला मारलं तरी माझ्या मनामध्ये काय आता यांना मारण्याची इच्छा राहिलेली नाही. म्हणजेच काय त्या ठिकाणी ज्यावेळेस मी आणि माझं तिथे झालं त्यात आता या ठिकाणी जो असणारा श्लोक आहे 21व्या श्लोकाचं सुरुवातच ती मी आणि माझं. संसाराची निर्मिती का? जीव संसार भावाला काय येतो, काय निर्मिती झाली संसाराची, तर त्याच्यासाठी कारण सांगतात मी आणि माझं. म्हणून जोपर्यंत हे मी आणि माझं त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर कोण? आचार्य पितर पुत्र तथैव च पितामहा मातुला मामा श्वशुरा सासरे पौत्रा हा नातवंड हे सगळे पाहिल्यानंतर काय झालं? एतान हंतुमिच्छामि. युद्धाला आलेला अर्जुन त्या ठिकाणी आता मोहाने ग्रस्त झाला. आणि काय झालं? सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपदिश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. की त्या ठिकाणीच हे सगळं पाहिल्यानंतर बाप रे या सर्वांना आता मला मारायचंय म्हटल्याबरोबर काय झालं? सीदन्ति मम गात्राणि. संपूर्ण जे शरीर आतापर्यंत जी शौर्य वृत्ती होती, वीर वृत्ती म्हणून त्या ठिकाणी आलेला होता, त्या ठिकाणी आता वीरवृत्ती त्या निर्माण झाली होती. युद्ध करण्याची शूरवृत्ती ती काय झाली? सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. ते सगळं पाहिल्यानंतर सगळी जी आहे इंद्रिय गलित गात्र झाला. आता काय करायचं? मुखंच परिशिष्यति वेपदिश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि मध्ये असणारं हे धनुष्य पण काय झालं? आपल्या आप गांडीवं संसते हस्तात त्वक्षैव परिदह्यते. या अशा प्रकारे हे असणारं माझं धनुष्य सुद्धा आपल्या आप काय झालं? या असं धरून आला होता पुढे घेऊन रथामध्ये, ते आपल्या आप काय झालं?
गांडीवं स्रंसते हस्ता, आपल्या आप खाली गेलं. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, ज्यावेळेस पाहिलं काय मी माझे, त्याच ठिकाणी मोह आणि लोभ निर्माण झाला. आणि त्या ठिकाणी मग काय सांगतो शेवटी, मग रथोपस्थोपाविशत, युद्धाला आलेला अर्जुन या मोहामुळे या सगळ्यांना पाहून हाच मोह हाच लोभ निर्माण झाला आणि अत्यंत शूर वृत्तीने आलेला त्याच ठिकाणी त्याच रथामध्ये उपाविशत म्हणजे खाली संपूर्ण विसृज्य सशरम चापम, शोक संविघ्न मानसा, अत्यंत शोकाने संविघ्न झाला आणि विसृज्य सोडून दिलं. म्हणजे अशा प्रकारे काय, ज्या ज्या ठिकाणी मोह निर्माण होतो त्या त्या ठिकाणी मनुष्य का आपलं कर्तव्य कर्म जे आहे, आपलं कर्तव्य कर्म विस्मरण त्याला होतं. आणि काय करतो, अन्य धर्माचं त्या ठिकाणी काय करतो, पालन करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून हा लोभ आणि मोह, आणि म्हणून ते त्या ठिकाणी सांगितलं संसाराला काय, हे सुखदुःख जे आहे, सुखदुःखाचं मूलभूत कारण काय, तर भोक्तृत्व, मी करता, मी भोगता, मी यांना मारणारा. म्हणून येतं न हंतुमिच्छामि, मिच्छा अहम इच्छामि, मी मारू इच्छित नाही. म्हणजेच काय, त्या क्रियेचा ज्यावेळेस करता आणि भोगता ज्यावेळेस होतो त्याच वेळेस त्या संसाराची सुरुवात होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या ठिकाणी 21व्या श्लोकाचा उपोद्घात म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय, तो असणारा सच्चिदानंद परमेश्वर या ठिकाणी अंतःकरण उपाधीशी संयुक्त झाल्यानंतर नामरूपामध्ये असणारी आसक्ती, कर्तृत्व, भोक्तृत्व या भावाने युक्त झाल्यानंतर तोच या ठिकाणी काय, या संसाराला प्राप्त होतो. तेच सांगितलं, यत् पुरुषस्य सुखदुःखानां भोक्तृत्वमिति उक्तं तस्य तत्किं निमित्तमिति उच्यते. अलग लक्षात की अशा प्रकारे सुखदुःखाचे भोक्तृत्व हे पुरुषाचे संसारित्व आहे. सुखदुःखाचं भोक्तृत्व, मी भोगता या अनुषंगाने ज्यावेळेस सुख दुःख मोह लोभ हे सगळं ज्यावेळेस तो भोगायला आरंभ करतो त्या ठिकाणी मी या सगळ्याचा करता. हे कुणी गेलं, माझ्या कारकिर्दीमध्ये हे सर्व झालं. बस मग त्याचे असणारे सगळं काय जे आहे ते कोणावर, त्याचं कर्तृत्व आपल्यावर, मी केलं ही असणारी अहम भावना त्या ठिकाणी जागृत. आणि हेच जे आहे सुखदुःखाचं काय भोक्तृत्व, की मी करता मी भोगता, अशा प्रकारचं असणार ते भोक्तृत्व जे आहे ते काय पुरुषाचे संसारित्व असे सांगितलं. तिथनच संसार ज्या क्षणी ही भावना निर्माण झाली, मी करता मी भोगता, त्या क्षणी समजायचं काय, त्या क्षणी समजायचं की संसाराला आता आरंभ झाला, आता चक्रामध्ये फसला, आता बाहेर निघत नाही. आपण म्हणतो आता की आता फसला तो आता इथनं बाहेर निघू शकत नाही. तसं या ठिकाणी सुद्धा ज्या क्षणिक त्याच्या मनामध्ये भावना आली, मी करता मी भोगता, बस त्या क्षणापासून संसाराला आरंभच झाला त्याच्या. मग तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून सुखदुःखाचे भोक्तृत्व हे पुरुषाच्या संसारित्व असे सांगितले. परंतु त्याला ते संसारित्व कोणत्या कारणामुळे प्राप्त झाले, परंतु पुरुषाला हे जर संसारित्व प्राप्त झालं, हे पुन्हा नक्की काय, नक्की कोणत्या कारणामुळे प्राप्त झालं, त्याचं उत्तर 21व्या श्लोकाच्या माध्यमातून दिलं. काय म्हणतात, पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. की अशा प्रकारे काय करतोय तो, ही कारण पुरुष काय, पुरुष जो आहे कारण पुरुष म्हणजे काय, प्रकृतिस्थ म्हणजे शरीरेंद्रियाच्या रूपाने परिणीत झालेला. काय करतोय, शरीर आणि इंद्रियाच्या रूपाने परिणित झालेल्या काय शरीरेंद्रियकार प्रकृतीमध्ये, या शरीरामध्ये काय होतोय, मध्ये स्थित होऊन काय करतोय, हा शरीरेंद्रिय संघातच मी आहे. मग या इथे स्थित झाल्यानंतर काय म्हणतोय, त्या नामारूपामध्ये आसक्ती झाल्यानंतर हे सगळं जे आहे शरीर म्हणजेच मी, हा मी असा, मी अमुक तसा, मी माझं नाव श्याम, मी राम, माझी उंची एवढी, मी काळा गोळा, मी अमुक या वर्णाचा, अमुक ह्याचा, मी हुशार, मी मोठं, काय जे असेल ते
त्या शरीराचे असणारे उपाधीचे असणारे गुणधर्म स्वतःचे काय झालं मानायला त्याने आरंभ केला. तेच सांगितलं शरीर इंद्रियकार प्रकृतीमध्ये हे शरीर आणि इंद्रियांच्या ही जी असणारी जी प्रकृती आहे याच्यामध्ये काय होतोय अस्थित होऊन काय करतोय शरीर इंद्रिय संघात. हा शरीर आणि इंद्रियाचा जो संघात आहे म्हणजे हा देहच काय मी तुझ्यापासून भिन्न नाही, हा देहच मी, अशा प्रकारे असे मानून मग हे काय असं मानायला सुरुवात केली देह म्हणजेच मी. आणि ज्या क्षणी देह म्हणजे मी आरंभ केला त्या क्षणापासूनच संसाराची निर्मिती तेच सांगितलं. म्हणून अशा प्रकारे मी असे मानून काय करतोय मग प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या आणि मग प्रकृतीपासून काय झालं उत्पन्न झालेलं काय सुख दुःख मोह लोभ हे सगळं जे काय आहे सगळे असणारे कुठले प्रकृतीचे असणारे गुण. आणि ह्या गुणांमध्ये काय गुणांना काय करतो त्या सर्व गुणांना त्या देहाच्या माध्यमातून काय करतो भोगतो अथवा त्यांना भोगण्याचा प्रयत्न करतो त्याचा अनुभव घेतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्या प्रकृतीच्या पासून निर्माण झालेल्या गुणांना भोगतो अथवा त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करतो त्याच्याशी संबंध निर्माण करतो त्यावेळेसच काय या भोगत्याचा काय होतो त्या गुणांवरील काय होतो त्या गुणांवरील आसक्ती त्या गुणामध्ये असणारी पुन्हा पुन्हा ते आठवणं त्यामध्ये असणारी आसक्ती. काल गुलाबजाम खाल्ला मग आज पण मला एक गुलाबजाम पाहिजे अशा प्रकारे पुन्हा असणारी पुन्हा पुन्हा त्याचं संस्मरण येणं. त्या तिथलं जेवण किती छान होतं काय जे असेल तिथला निसर्ग सुंदर होता ते मंदिर सुंदर होतं. अशा प्रकारे काय आसक्ती आणि ही जी आसक्ती त्यामध्ये असणारी हीच काय आहे त्या ठिकाणी असणारे गुणांमध्ये अथवा या प्रकृतीमध्ये असणारी त्या ठिकाणची आसक्ती. ही आसक्तीच काय करते ही आसक्ती सद्योनी जन्मसू. ही आसक्तीमुळेच आसक्ती म्हणजे वासना वासनेमुळे काय होतंय वासनेमुळे तो काय देवादी सद्योनी म्हणजे कोणती सद्योनी म्हणजे देवात ऊर्ध्वम गच्छन्ति तत्त्वस्थः अशा प्रकारची असणारी ती सद म्हणजे देवयोनी आणि अथो गच्छन्ति तामसाः खाली असणारी जी असणारी पशवादी असद्योनी या जन्म होण्याचे कारण निमित्त आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये असणारी आसक्ती आणि त्या आसक्तीमुळे वासनेमुळे तो काय होतो अशा प्रकारे सद असत या दोन्ही योनीमध्ये जन्म घेतो. म्हणजेच काय त्या आसक्ती भावनेमुळे त्या वासनेमुळे हा काय होतोय हा नसताना या संसार रूपी चक्रामध्ये फिरायला आरंभ होते. काय म्हणतात आचार्य भाष्य आचार्य म्हणतात काय म्हणतात पुरुष आहे ते पुरुष म्हणजे काय पुरुष हा भोक्ता प्रकृतिस्थः प्रकृत अविद्या लक्षणायां कार्यकरण रूपेण परिणतयां स्थितं प्रकृतस्य प्रकृतिम आत्मत्वेन गतः इति एतत् हि अस्मात् तस्मात् भुङ्क्ते उपलभ्यते इत्यतः प्रकृतिजान् प्रकृतितः जातान् दुःखः सुख दुःख मोहाकार अभिव्यक्तान् गुणान् सुखी दुःखी मूढः पंडितः अहम् इत्येव सत्यामपि अविद्यायां सुख दुःख मोहेषु गुणेषु भुज्यमानेषु यः संगः आत्मभावः स प्रधानं कारणम् अस्य पुरुषस्य जन्मनः स यथा कामो भवति तत्कृतिर्भवति इत्यादि श्रुतेः. अशा प्रकारे तो काय म्हणतोय पुरुष म्हणजे काय तर अविद्यारूप हे जे शरीर आहे हे काय मूल कारण काय याच्या सगळ्याचं मन बुद्धी चित्त अहंकार मूल अज्ञान अविद्या. ही जी अविद्या आहे पुरुष म्हणजे अविद्यारूप काय शरीर इंद्रियाच्या आकाराने परिणित झालेल्या प्रतिस्थित झालेला अविद्येमुळे काय हे असणार काय ती प्रकृती कुठे ह्या शरीर आणि इंद्रियांच्या आकाराने परिणित झालेल्या प्रकृतीमध्ये स्थित झालेला प्रकृतीस्थ होऊन म्हणजेच काय प्रकृतीच मी आहे असे समजणारा पुरुष. काल काय म्हणजे प्रकृती म्हणजे हा जो देह आहे हा देह काय हा देहच मी आहे. आता देह भिन्न असताना सुद्धा देहाशी तादात्म्य पाहून हा देह म्हणजे मी आहे ते सांगितलं. प्रकृतिस्थ म्हणजे हा देह म्हणजे मी आहे असे समजणारा पुरुष ज्या अर्थी प्रकृतीला आत्मत्वेन मी अशा भावनेनं जाणतो त्या अर्थी तोच भोगतो अनुभव घेतो ज्या अर्थी तो
तिथनं सुरुवातच तिथं नव्हती. हा देह माझा ज्यावेळेस म्हटला हा देह माझा, तिथनं सुरुवात झाली. त्या देहाच्या असणारे सगळी मग सुखदुःख जी आहे ती काय याच्यावर येतात आणि त्या अनुषंगाने आणि त्यांना भोगतो, त्यांचा अनुभव घेतो. मग त्या सुख आणि दुःखाचा अनुभव घेतो. कसा काय भोगतो ते सांगतात. प्रकृती हा म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले, प्रकृती म्हणजे मायेपासून. प्रकृती शब्दाचा अर्थ पुन्हा माया. पुन्हा सातत्याने कधी कधी विसर पडतो म्हणून पुन्हा सांगायचा प्रयत्न केला की प्रकृतीपासून म्हणजे मायेपासून उत्पन्न झालेलं. काय मायेपासून उत्पन्न झालं? सुख दुःख मोह हे यांच्या आकाराने अभिव्यक्त झालेल्या गुणांना, सुखदुःखादी जे आहे हे सगळे गुण, त्या गुणांना काय करतो? सुख दुःख मोह या आकाराने, प्रकृतीपासून निर्माण झालेले हे सुख दुःख मोह या आकाराने अभिव्यक्त झालेल्या गुणांना काय करतोय? मग तो कशाद्वारे भोगतोय? मी सुखी, मी दुःखी, मी मूढ, मी पंडित, अशा प्रकारे काय तो या सर्व गुणांना या शरीराच्या अनुषंगाने काय करतोय? भोगण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे भोगतो. नुसती अविद्या भोगाला कारण नसून अध्यास अध्यारोप कारण आहे असे सांगतात. अविद्या हे सामान्य असून उपभोग घेतल्या जाणाऱ्या सुख दुःख मोह इत्यादी गुणांमध्ये जो संग म्हणजे मी सुखी मी दुःखी वगैरे आत्मभाव तो जन्मादी रूप संसाराचे मुख्य कारण आहे. अत्यंत विशेष येतं पुन्हा सांगण्याचा प्रयत्न. काय करतात? नुसती अविद्या नाही, अविद्या आली त्या ठिकाणी, परंतु अविद्या हे सामान्य असून, अविद्या ही सामान्य, परंतु त्या अविद्येपासून, अविद्या सर्वसामान्य आहेच. जीव भावाला प्राप्त झाला म्हणजे अविद्येनेच प्राप्त झाला हे निश्चित. परंतु त्यानंतर काय? त्यानंतरचा विशेष आहे. तेच म्हणतात अविद्या हे सामान्य असून उपभोग घेतल्या जाणाऱ्या. त्यानंतर अविद्या झाल्यानंतर जीवभावाला प्राप्त झाल्यानंतर काय करतोय? मग उपभोग. त्या ठिकाणी कोणता उपभोग? तर त्यानंतर उपभोग घेतल्या जाणाऱ्या कोणकोणते? सुख दुःख मोह हे जे आहे सुख दुःख मोह इत्यादी गुणांमध्ये जो संग त्याचा निर्माण झाला. मी सुखी मी दुःखी, मी आता गुणी, मी असा मी तसा, अशा प्रकारे काय केला? त्याने त्या गुणांशी काय केला? संग मानून घेतला. हे महत्वाचं अत्यंत. मग गुणांमध्ये जो संग म्हणजे मी सुखी मी दुःखी वगैरे आत्मभाव, त्या ठिकाणी जो आहे तो आत्मभाव तो जन्मादी रूप संसाराचे मुख्य त्या ठिकाणी असणारे अत्यंत आत्मीयता. ती आत्मीयता वास्तविक पाहता संसाराचे मुख्य कारण आहे. याविषयी श्रुती प्रमाण आहे. तो जशा प्रकारच्या कामाने युक्त होतो तसा संकल्पाचा निश्चयाचा होतो. ज्या प्रकारे त्याच्यामध्ये कामनेने तो युक्त होतो, मला अमुक करायचंय, आणि त्याच प्रकारचा मग काय करतो? संकल्पाचा निश्चय करतो, तेव्हा मला असंच करायचंय. जशी कामनेच्या अनुषंगाने संकल्प, मला आता काय झालं, मनामध्ये कामना केली पुण्याला जायचं, मग काय त्या अनुषंगाने संकल्प कर की आता मग मला काय केलं पाहिजे? लवकर क्लास समाप्त केला पाहिजे, पुन्हा पूजा आहे, अमुक आहे तेमुक आहे, हे सगळं केल्यानंतर पुन्हा जायला लागेल, पुन्हा रस्त्याला गर्दी असेल, हे सगळं काय त्यानंतरच. जशी कामनेच्या अनुषंगाने मनुष्य ज्या प्रकारच्या कामनेने युक्त होतो त्या प्रकारे काय तो संकल्प आता निश्चय करतो, मला आता असं केलं पाहिजे. आणि म्हणून आणि मग त्यानंतर जो संकल्प आता निश्चय केल्यानंतर त्या अनुषंगाने तो काय होतो? कार्यामध्ये प्रवृत्त होतो. आणि ज्यावेळेस तो कार्यामध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेस काय त्याची असणारी कर्मफल जे आहे त्या कर्माच्या फलामध्ये तो काय बांधला जातो. म्हणजे अशा प्रकारे आणि एकदा कर्म आणि कर्मफलाचा आरंभ झाला की काय मग सगळं संसाराचं चक्र त्या ठिकाणी आरंभ होतो. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकाः. स्वतःच्याच कर्माने त्या संसार रूपी चक्रामध्ये तो फिरत राहतो. तदेतदाह आचार्य म्हणून काय म्हणतात? तदेतद आह कारणम हेतु गणसंघ गुणेषु संघ अस्य पुरुषस्य भोक्तुः सदद्योनिजन्मसु सच्च असच्च सदति तयोः योनयः सदयोनयः तासु सदद्योनिषु जन्मानि सद्योनि जन्मानि तेषु सद्योनिजन्मसु विषयभूतेषु कारणं गुणसंघः अथवा सद्योनिषु अस्य संसारस्य कारणं गुणसंघः इति संसारपदम् अदाहार्यम् सद्योनि देवादियोनयः असद्योनयः पश्वादियोनयः
सामर्थ्यात सद्योनयः मनुष्ययोनः अपि अविरुद्धाः द्रष्टव्याः. त्याप्रमाणे काय म्हणतात, त्याप्रमाणे भगवान म्हणतात, काय म्हणतात, गुणांच्या ठिकाणी संग हे त्या भोगत्या जीवाला गुणांच्या विषयी असणारा संग, त्या ठिकाणी सुखदुःखादी जे काही गुण आहे तिथं असणारा जो संग, तो संग त्या भोगत्या जीवाला काय करतोय, मग सद अथवा असद योनीमध्ये जन्म प्राप्त होण्याचे कारण आहे. आणि त्यामुळेच काय करतोय, हा या संसार रूपी चक्रामध्ये अथवा सद अथवा असद योनीमध्ये काय जन्म प्राप्त करण्याचे कारण आहे, ते सुख दुःख मोहरूप गुणांच्या ठिकाणी आत्मभावना हा गुणसंग होय. त्या ठिकाणी ते जे तिथं ठिकाणी प्राप्त होणारे सुख दुःख मोहरूप जे आहे संग, त्या गुणांच्या ठिकाणी काय, आता आत्मभावना, आत्मभावना म्हणजे मी सुखी मी दुःखी, मला मोह निर्माण झाला, अशा प्रकारे असणारी ती आत्मभावना, ती आत्मभावना म्हणजेच काय, गुणसंग होय. आज गुणाचा असणारा संग की मी मोहाला प्राप्त झालो, मी सुखी झालो, मी आता दुःखी झालो, त्या गुणांचा असणारा संगाने मी तसा झालो ही भावना निर्माण होणे म्हणजे गुणसंग निर्माण होणे. लक्षात. म्हणजे अशा प्रकारे काय, मग सदसद्यान्म ते सगळं जे आहे सदसद्यो असणारा गुणांचा संगामुळे काय होतंय, मग सदसद्योनी जन्मसु सद अथवा असद अशा या योनी, त्या सदसद योनी, त्या सदद योनीमध्ये जन्म, ते सदसद्योनी जन्म हा. आणि अशा प्रकारे तो असणारा संघ जे आहे त्या संघामुळे काय होतोय, हा असणारा जीवात्मा काय होतं, मग या संपूर्ण असणाऱ्या जन्म आणि मरणात्वा सद आणि असद योनीमध्ये काय होतोय, तो जन्माला येतो. सहद योनी जन्माचे कारण गुणसंग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे गुणांचा असणारा संघ, त्याच्याशी असणारा गुणांचा संघ म्हणजे त्याच्याशी असणारा तादात्म्य भाव, कोणाशी, सुख दुःख मोह लोभ याच्याशी जीवाचा असणारा जो तादात्म्य भाव आहे, हा तादात्म्य भावच काय, त्या सहसद्योनी जन्माचे कारण गुणसंग आहे. गुणसंग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अथवा संसार हे पद अध्यार्थ घेऊन उत्तरार्धाचा अर्थ सत्योनी जन्माच्या ठिकाणी अनुभवलेल्या गुणाविषयी आसक्ती, या ठिकाणी असणारी जी आसक्ती, अथवा दुसऱ्या प्रकाराने याचं व्याख्यान असं सुद्धा करू शकतो. कशा प्रकारे, तर उत्तरार्धाचे अथवा संसार हे पद अध्यार्थ घेऊन उत्तरार्धाचा अर्थ म्हणजे सहसद्योनी जन्माच्या ठिकाणी अनुभवलेल्या गुणांविषयी आसक्ती, त्या गुणांविषयी असणारी आसक्ती म्हणजे सुखदुःख जे तिथं आहे, मोह लोभ याच्यामध्ये निर्माण होणारी आसक्ती, वासना, हे जे आहे हे काय, हे सर्व ज्या सर्व या ठिकाणी होणारी आसक्ती वासना गुणांविषयी आसक्ती हे संसाराचे कारण होय. आणि त्या ठिकाणी असणारी आसक्ती हेच या सगळ्या संसाराचं मूलभूत कारण या ठिकाणी आहे. आणि म्हणजे असा करावा. सदयोनी म्हणजे देवयोनी, असदयोनी म्हणजे पश्वादी योनी. हे सदयोनी म्हणजे कोणती, देवयोनी, आणि असदयोनी म्हणजे खालची योनी पश्वादी, म्हणजे या भोगयोनी या सांगितल्या. अलग लक्षात, भोगाच्या अनुषंगाने अलग. पुण्य ज्यावेळेस अधिक होईल तुमचं त्यावेळेस देवयोनी जाईल, पाप अधिक होईल त्यात पशुवादी योनी. या दोन्ही काय झाल्या, भोग, म्हणून त्यांना भोग योन या सांगितल्या. भोगाने त्यांचा केलेल्या पुण्याचा केलेल्या पापाचं त्या ठिकाणी असणारं प्रायश्चित्त अथवा उपभोग त्यांना त्या त्या योनीमध्ये घ्यायचा, म्हणून त्याला भोग योनी हा म्हणतो. परंतु म्हणतेच सांगितलं सद योनी म्हणजे देवयोनी, असद योनी म्हणजे पश्वादी योनी, दोन प्रकारच्या योनीचा निर्देश केला असल्यामुळे मध्यवर्ती ज्या मनुष्य योनी त्या सदसद योनी काही चांगल्या व वाईट समजाव्यात, कारण तसे समजण्यास काही विरोध येत नाही, त्याच्यामध्ये असणारी आपण मध्ये राहू. अलग लक्षात, एक वर एक खाली आणि आपण मध्ये, परंतु आपल्यामध्ये सुद्धा सांगितलं त्या ठिकाणी काय म्हणतात, मध्यवर्ती जी मनुष्य योनी त्यामध्ये सद असद योनी काही चांगल्या आणि काही वाईट समजाव्या लागतात. अलग काही चांगल्या म्हणजे त्याच्या असणाऱ्या गुणांच्या अनुषंगाने, म्हणजेच काय, योनी मस मनुष्य जन्माला आलाय परंतु जन्मापासून शेवटपर्यंत वाईटच करत राहिला, दुसऱ्याला त्रास, म्हणजे जसं पशु योनीमध्ये दुसऱ्याला पशु आदी जसे संस्कार असतात, मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, त्या अनुषंगाने फक्त मनुष्य शरीराने मनुष्यात बाकी सगळे जे गुण आहे
हे पश्वादीस त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत, अथवा मनुष्य शरीराला आल्यानंतर सगळे जे दैवी गुणसंपत्तीने घेऊन निर्माण झालेला आहे, अशा प्रकारे सुद्धा त्याचा अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. कारण तसे समजण्यास काही विरोध येत नाही. त्याच्या असणाऱ्या गुणांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चांगली तरी कर्म करेल, नाहीतर वाईट तरी कर्म करेल, अशा अनुषंगाने त्या ठिकाणी अर्थ घ्यावा. एतदुक्तम भवति प्रकृतस्थत्वाख्याः अविद्याः गुणेषु च संगः कामः संसारस्य कारणमिति तच्च परिवर्जनाय उच्यते. अस्य च निवृत्तिकारणं ज्ञानवैराग्ये सन्न्यासे गीताशास्त्रे प्रसिद्धं. तच्च ज्ञानं पुरस्तात् उपन्यस्त क्षेत्रक्षेत्रज्ञ विषयं यज्ञात्वामृतं विष्णुते इति उक्तं च अन्यापोहेन तद्धर्माध्यारोपेण च. म्हणून अशा प्रकारे सारासार आता या श्लोकाचं तात्पर्य काय, हे सगळे याच नाही, म्हणजे आता या मागच्या गेलेल्या 2-3 श्लोकाच्या माध्यमातून आलेलं त्यांचं तात्पर्य काय काय या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला शिकायचं आहे. या सर्व श्लोकांच्या माध्यमातून आम्हाला एवढेच शिकायचं काय, या श्लोकांचे तात्पर्य असे की पुरुषाचे प्रकृतीस्थ ही अविद्या होय. पुरुष जो आहे हा प्रकृतीच्या नादी ज्यावेळेस लागला, हीच त्याची अविद्या. ही अविद्या काय म्हणणे, ही अविद्या आणि सुखदुःखादी गुणांच्या ठिकाणी आसक्ती आणि असणार ही अविद्या. आणि त्यानंतर गुणांच्या म्हणजे सुखदुःख जे आहे, मोह हे जे आहे याच्या ठिकाणी असणारी आसक्ती म्हणजे काम, म्हणजे ही असणारी अविद्या आणि ही प्राप्त करण्याची इच्छा, हे काम, या दोन्ही मिळून संसाराचे कारण आहे. ह्या दोन्ही ज्यावेळेस त्याला प्राप्त होतात त्याच्या ठिकाणी निर्माण होतात अविद्या आणि कामना. अविद्येमुळेच वास्तविक कामना, पण त्या ठिकाणी यांनी अशा प्रकारे व्याख्या केली की अशा प्रकारे असणारी वासना म्हणा, अथवा काम म्हणण्यापेक्षा असणारी ती काय, वासनेच्या संगे सांगितली. ती वासना राहिल्यानंतर काय होतं, पुन्हा त्या वासनेसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे अशा प्रकारे असणारी अविद्या आणि ही वासना, हे काय, हे दोन्ही काय मिळून हेच वास्तविक संसाराचं मूलभूत कारण काय, अज्ञान आणि वासना. या 2 गोष्टीमुळे तो संसाराचे कारण, हे कारण वर्ज्य करण्यासाठी येथे सांगितल्यामुळे अशा प्रकारे हे अविद्या आणि ही जी वासना आहे, या वासनेचा क्षय केला पाहिजे, या अविद्येचा नाश केला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून ते वर्ज्य करण्यासाठी येथे सांगितले आहे. गुणसंगासह अविद्या कशी घालवावी, आणि मग हे कसं घालवायची, हे अविद्या गुणसंगासह, ही वासना आहे, अविद्या, याचा नाश कसा काय करावा आम्ही, त्याकरता म्हणतात, त्याचं उत्तर म्हणून म्हणतात, गुणसंगासह वर्तमान जे अज्ञान त्याच्या निवृत्तीचे संन्यासासह वर्तमान ज्ञान आणि वैराग्य म्हणून गीताशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून अशा प्रकारे याच्यासाठी काय सांगितलं, ज्ञान आणि वैराग्य, संन्यासासह वर्तमान ज्ञान वैराग्य जे आहे, त्या ज्ञान आणि वैराग्याशिवाय याचा नाश होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे ज्ञान आणि वैराग्य या दोन्हीच्या माध्यमातून या संपूर्ण गीताशास्त्रामध्ये हाच अर्थ सांगितला की या संसाराचा जर नाश करायचा असेल किंवा यातून बाहेर यायचं असेल या चक्रामधून, तर काय, एक ज्ञान आणि वैराग्य, या दोघांमुळेच यातनं बाहेर येऊ शकतो. आणि ज्ञान म्हणजे हे गीताशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. या क्षेत्र विषयक ज्ञानाचा उपन्यस्त पूर्वी केलेला आहे. आणि यज्ञात्वामृतं विष्णुते, या म्हणून अन्य धर्माच्या निषेधाने व अनात्म धर्माच्या आरोपाने सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे पुढे मागच्या श्लोकामध्ये सगळं पुन्हा सांगितलं मी. 13व्या श्लोकाच्या 13व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलं, नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते, यज्ञात्वा अमृतमश्नुते, की अशा प्रकारे हाच अर्थ मागे पण सांगितला. पुन्हा पुरस्ताद म्हणजे पुन्हा तोच अर्थ आहे. हा पुन्हा अत्यंत दुर्गुह्य असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सांगण्याची गरज भासत आहे. तस्यैव च पुन्हा साक्षात निर्देशा क्रियते, त्याच पुरुषाचा पुनरपि पुढील श्लोकामध्ये विशेष म्हणतो, जो पुरुष आहे त्या पुरुषाचा पुन्हा तो कशा प्रकारे आहे त्याचा पुन्हा एकदा काय केलं, या ठिकाणी निर्देश करण्याचा प्रयत्न 22व्या श्लोकाच्या माध्यमातून केला. काय म्हणतात 22व्या श्लोकामध्ये पाहू, उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तः देहेऽस्मिन् पुरुषः परः. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तः
का देहेस्मिन पुरुष परहा, की अशा प्रकारे हे सगळी जी विशेषणं आहे, उपद्रष्टा, हनुमंताच, भर्ता, भोक्ता, महेश्वरा, ईश्वर, परमात्मा आणि काय परमात्मा असेही उक्त बोललेला अस्मिन या देहात वर पुरुष आहे आणि अशा प्रकारे तो असणारा परपुरुष सुद्धा तोच आहे. अशा प्रकारे त्याचा असणारं विशेष वाक्य नक्की काय, उपद्रष्टा म्हणजे नक्की काय, हनुमंता म्हणजे काय, भर्ता म्हणजे काय, भोक्ता म्हणजे काय, या सगळं महेश्वरा म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, या सगळ्याची जी असणारी व्याख्या पुन्हा या 22व्या श्लोकाच्या माध्यमातून सगळ्याचं आता स्पष्टीकरण पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी आता प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. दुसरा अध्यायातले मला वाटतं